माझं नाव सत्यप्रकाश तिवारी। मी पण एक पॅरा खेळाडू, भूतपूर्व पॅरा खेळाडू आहे आणि ध्यानचंद पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कारने शासनाने मला सन्मानित केलं आहे। आज इथे एक प्रथमच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक रँकिंग टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आहे पॅरा टेबल टेनिससाठी। त्यांच्या आयोजकांना मी शुभेच्छा देतो आणि आपले इथे जेवढे पार्टिसिपेंट आहेत प्लेयर्स त्यांना पण मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगलं खेळाचं प्रदर्शन करावं, जेणेकरून समाजामध्ये तुमचे जे काही एबिलिटी आहे ती लोकांसमोर दाखवा। आणि त्याच्याचबरोबर मी शासनाला जे आपले NGOs आहेत किंवा असोसिएशन पॅरा टेबल टेनिस म्हणा किंवा जे काही क्रीडाप्रेमी आहेत त्यांना एक निवेदन करतो की पॅरा खेळाला पण आपण एक नॉर्मल खेळाडूंसाठी सारखंच महत्त्व द्या आणि आम्हाला काय दुसरं वेगळं नको, आम्हाला खेळण्याची जागा पाहिजे। कारण का जे विशेष करून जे आमचे व्हीलचेअर खेळाडू आहेत त्यांना याच्याबद्दल बरेचसे प्रॉब्लेम येतात, जसं त्यांना ग्राउंड भेटत नाही किंवा असं टेबल टेनिस म्हणा तर त्यांना ते जे त्यांचे एरिना आहे तिकडे ते त्यांना वाटतं की ते व्हीलचेअरवरून त्यांची एरिया वगैरे डॅमेज होईल। तसं काही प्रकार नसतो। सर्वांकडे आता जे व्हीलचेअर्स आहेत ते खेळाचेच आहेत, पॅरा खेळाचं त्याच्यामध्ये त्यांना ऑथराईज केलेलं असतं। तर त्यांच्याशी माझं निवेदन आहे की त्यांनी जर आम्हाला सपोर्ट केलं तर आम्ही पण देशासाठी, आम्हाला पण काही जे या क्रीडाच्या माध्यमातून आम्हाला जे काय आमची इच्छा आहे ते आमच्या देशासाठी, आम्ही आपल्या देशासाठी या क्रीडाच्या माध्यमातून आम्ही पण पूर्ण करण्याचं आमची इच्छा आहे। तर त्याच्यामध्ये आपलं जर आम्हाला साथ भेटला, आपलं सहकार्य भेटलं तर आम्ही पण निश्चितपणे राज्यस्तरावरती, राष्ट्रीय स्तरावर किंवा नव्हे तर आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण आपलं प्रदर्शन चांगल्यापैकी करू आणि आपल्या राज्याचं नाव, देशाचं नाव नक्कीचपणे झेंडा आमचा फडकू अशी आमची भावना आहे। तर फक्त आपलं ही महाराष्ट्र राज्याची मानांकन स्पर्धा पॅरासाठी हा पहिला प्रयोग आम्ही करतोय। आजपर्यंत महाराष्ट्राने इतर नेहमीच्या म्हणजे वयोगटातल्या बाकीच्या आणि वेटरन्स ह्याच्यामध्ये दरवर्षीचं कॅलेंडर आम्ही राबवतो, पण गेले 2 वर्ष आम्ही पॅरासाठी हे टुर्नामेंट सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो, पण काही ना काही कारणांनी आम्ही ते यशस्वी झालो नाही। पण ह्या वर्षी ही पहिली टुर्नामेंट आम्ही आता इथे पार पाडलेली आहे आणि आज सगळ्यांनी संध्याकाळी झाल्यानंतर आम्ही पॅरा कमिटी आमची एक स्थापन केलेली आहे। त्या पॅरा कमिटीशी चर्चा करून ह्याच्यामध्ये आलेल्या काही डिफिकल्टीज आणि ह्याच्यामधल्या काही त्रुटी त्या आणखीन कशा इम्प्रूव्ह करू शकू आणि दरवर्षी येत्या काळामध्ये आम्ही दरवर्षी इतर जशा आमच्या टुर्नामेंट्सचं कॅलेंडर राबवतो तसंच पॅराचं आम्हाला राबवायची आमची इच्छा आहे। आणि ह्याकरता मला आमच्या अख्ख्या महाराष्ट्र स्टेटच्या मॅनेजिंग कमिटीचा, आमच्या पॅरा कमिटीच्या सगळ्या मेंबर्सच्या, हे स्वतः नॅशनल क्वालिफायर्स आहेत डॉक्टर आयचित आणि सुतारजी, आणि सर्व आमच्या पॅरा कमिटी आणि इतर कमिटीचा पूर्ण सपोर्ट आहे या टुर्नामेंटसाठी।